थांबा. श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा स्वामी विचार कदाचित तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देईल. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जेव्हा मन उदास असते तेव्हा हे नक्की वाचा. श्री स्वामी संदेश मन शांत करण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी. माझ्या स्वामींचा कोणताही विशेष दिवस नाही, प्रत्येक दिवस माझ्या स्वामींमुळेच आहे. श्री स्वामींचे यशाचा मार्ग दाखवणारा विचार. स्वामी, आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने सगळं काही कमवायचं आहे. श्री स्वामींचे त्यांच्या भक्तांसाठी मनाचे सामर्थ्य वाढवणारे विचार. श्री स्वामी सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. स्वामी माऊली म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी हेच यशाचे खरे रहस्य आहे. जीवनात आनंदी राहण्यासाठी स्वामी संदेश. जे घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेनेच घडतं आहे. श्री स्वामींनी सांगितलेले भक्ती आणि श्रद्धेचे महत्त्व खरंच आहे. स्वामी तुम्ही आयुष्यात येतात आणि आयुष्याची सूत्रच बदलतात. स्वामींची भक्ती आणि नामस्मरण. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींचे जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे विचार. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. मी कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ स्वामीचा असतो. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक संकटात स्वामी नेहमी भक्तांच्या सोबत असतात. तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखादुखात आम्ही तुमच्या सोबत होतो, आहोत आणि असणार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाम हेच सर्व दुखावरील औषध आहे. श्री स्वामी सांगतात, मन शांत ठेवा, योग्य वेळ येत आहे. जो भक्त श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. स्वामीवर विश्वास ठेवा, सर्व ठीक होईल. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही. फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते. माझ्या स्वामींचे वेळ त्यालाच लागते. त्या नामाचे सामर्थ्य कळते. श्री स्वामी समर्थ. मनाचे सामर्थ्य वाढवणारे स्वामीमय विचार. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी चमत्कार घडतात. बाहेरील कोणतीही वाईट नजर किंवा घरातील वास्तुदोष स्वामींच्या एका नामस्मरणाने भस्म होतो. असा कोणता क्षण आहे की स्वामींनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते. अक्कलकोटचे स्वामी नाही, श्री स्वामी समर्थ.